नमस्कार मंडळी. प्रदर्शन आपण पाहतोय की किती निरनिराळी रूपं, निसर्गातली रूपं त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत. साध्या साध्या वस्तू, जणू हा गुळवेल आहे, हा वेल अशा पद्धतीने ठेवल्यामुळं त्याचं एक सुंदर असं शोपीस तयार झालेलं आहे. ही घोसावळ्याची आतली जाळी आहे, तंतू आहेत, किंबहुना ही झाडाची साल किंवा हे नुसतेच असे खराटे. हे बघा, हे नारळाची झावळी, त्याचा हा पुढचा भाग, त्याच्यापासून बनवलेली मासोळी. आपण तण म्हणून जे काही असे लांडगे असतात, तर आतमध्ये बाटलीला सुतळी गुंडाळून त्याच्यावर ते लांडगे असे छान चिटकवलेत आणि ते शोपीस तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण काष्ठशिल्पाचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ही मंडळी सौंदर्य गुरुकुलम या ठिकाणाहून आलेली आहेत आणि या आपल्यासोबत आहेत अश्विनीताई काथवटे यांनी आपला मुलगा, काय नाव दादाचं, वैदिक काथवटे, हा 1ली पासून 10वीपर्यंत गुरुकुलमध्ये शिकला. आता तो SP कॉलेजमध्ये 12वीला आहे आणि कला शाखेमध्ये तो शिक्षण घेतो आहे. परंतु आपला मुलगा या गुरुकुलमध्ये किती सुंदर पद्धतीने संस्कारित झाला आहे याची प्रसन्नता अश्विनीताईंच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते. काय सांगाल अश्विनीताई? गुरुकुलमध्ये म्हणजे 5वी ते 10वी वेदिकची झाली आणि तो वेदिक म्हणजे अशी एकदम नाजूक कळी होता की त्याला कुठं ठेवावा हाच प्रश्न होता मला. पण ज्यावेळेस गुरुकुलाची माहिती मिळाली आणि अगोदर सुरुवातीला अनेक प्रश्न होते, पण गुरुकुलात आल्यानंतर प्रश्नच मिटले. आणि काकांना भेटले, काकांचे विचार हे ऐकल्यानंतर असं वाटलं की जो योग्य माझ्या भविष्यातील वेदिकसाठी जो निर्णय तो मी घेतला एकदा, तो आणि योग्य पद्धतीने माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय वेदिकला गुरुकुलात ठेवला. तर खूप छान ताई. आणि तुम्ही समाधानी आहात की वेदिक या ठिकाणी तो शिकला आणि त्याचं स्वावलंबन, त्याचे संस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तोही या ठिकाणी आलेला आहेच. अनेक कार्यकर्ते गुरुकुलमचे या ठिकाणी आलेले आहेत. पुण्यातले पण काही विश्वस्त मंडळी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, भोंडवे परिवारातील अनेक सदस्य या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी गुरुकुलची स्थापना केली. तर असे दादा काय सांगाल गुरुकुलमबद्दल? तुमचं नाव, परिचय पण. माझं नाव प्रशांत भोंडवे. गुरुकुलचा तुम्ही पहिला विद्यार्थी म्हणू शकता. बरं बरं. सुदाम काका म्हणजे सख्खे. पहिले सुरुवातीचे 3 वर्ष मी गुरुकुलमध्ये होतो. अच्छा. 6 वर्षाचा 7 वर्षाचा मला वाटतं सगळ्यात लहान ज्यावेळी जॉईन झालं मी होतो. वा. आणि तिथून सुरुवात तर पहिले 3 वर्ष मी तिथे काढले. त्यावेळेस जे तुम्ही आज चित्रात बघताय ते झोपड्या वगैरे, ते जे अनुभव घेतलेले विद्यार्थी जे मोजके आहेत ते आसपास त्याच्यापैकी. म्हणजे हे गुरुकुलमचं अगदी प्राथमिक रूप आहे. स्वरूप जे आहे एक्झॅक्टली तुम्ही हे जे बघताय तर हे फक्त अनुभवलेले आहे. फक्त ते आम्ही सुरुवात म्हणजे झिरो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो. त्यावेळेस पायवाट असताना झालं त्या सुरुवातीचा साक्षीदार म्हणू शकतो. पण 0 to टेक्निकल हे जे एकदम परिवर्तन, म्हणजे गुरुकुल हे घडत गेलं म्हणण्यापेक्षा सगळं माणसं तिथं घडत गेले. म्हणजे सांगायचं जर तुम्हाला सांगितलं तर काकासुद्धा स्वतः घडत गेले. म्हणजे तुम्हाला कितीतरी सांगितलं त्यांनी माहीत नाही, पण त्यांनी ते कबूल केलं. ते सगळं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सर्वच जण घडत गेले. तर आम्ही बघितलेलं किंवा मी स्वतः वैयक्तिक. तर जे खूप सारे लोक आहेत की ते स्वतः कसे समविचाराचे एकत्र आले आणि ते घडत जातात, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुकुल. म्हणजे हे काही कन्सेप्च्युअलाइज झालेलं गोष्ट नाही आहे हे सांगायचं. आणि या सगळ्याला आधार म्हणजे शिक्षण, प्राथमिक शिक्षण असो किंवा मूल्यवर्धित सर्वांगीण शिक्षण असो, त्या सर्वांचा वेध आपण या गुरुकुलात सामूहिकरित्या घेतो आणि त्याच्यातून हे मूर्तरूप तयार झालं. आज 10 महिन्यांनी 40 वर्ष होतील कंपनीला.
म्हणजे 39 वर्षांचा हा जो काही प्रवास 39 आहे वर्ष, तर 6 तो महिने एक्झॅक्ट झाले. 21 जुलै 86 ला सुरुवात झालेली होती. आज 21/22 आहे, म्हणजे एक्झॅक्ट आता 5 काका महिने. जाऊन सुद्धा जवळजवळ 4 वर्ष होत आहेत. तर त्यानंतर कसा गुरुकुलमचा प्रवास आहे? नाही, सुरुवातीचा धक्का होता. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे म्हणजे जे काम करणारे जे मेन लोक किंवा कोर टीम होती ती तशीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की जास्त जोमाने प्रत्येकजण काम करतात. आणि जर विद्यार्थी क्वांटिटेटिव्ह तुम्ही मेजर करायला जातो त्याच्यात वाढच झाली. अच्छा, तर म्हणजे main focus असा आहे गुणवत्ताही की- वाढली आणि पटसंख्याही वाढली. गुणवत्ता कमी न होता ती आणखी मूल्यवर्धित वाढत जावी. आणि ज्या काही इतर फॅसिलिटी ज्या आहेत, म्हणजे काका असताना सुरुवात झाली होती की टेक्नॉलॉजीचा यूज किंवा जे कसं करा, म्हणजे अश्विनचं खरं आपला रोल तोच आपण दिलेला होता की नवीन गोष्टी, नवीन विचार, नवीन प्रेरणा आहे. तर ते जसं म्हणजे ठरवलं होतं तसंच चालू आहे. फक्त एक जी कमतरता जी पोकळी आहे ती काकांचीच आहे. खरं तर ती कधीच भरून नाही हां, येणारी ती भरून आहे. नाही येणार. पण तरी पण तुम्ही सगळेजण एक कंबर बांधून उभं राहणं म्हणतो आपण, तसंच. की तशा पद्धतीने तुम्ही उभे विचार आहात. ते आहेत, त्याची प्रेरणा आहे. म्हणजे मला वाटतं प्रत्येकाकडे एक जे लागणारं पाठबळ किंवा त्यांचे अनुभव वैयक्तिक संबंध आलेले ते आहे सर्वांना. ते चालू आहे. खूप छान, धन्यवाद दादा. गुरुकुलमचे संस्थापक आदरणीय सुदाम काका आणि सिंधू मामी यांनी जे त्यावेळी स्थापन केलेली ही क्षणचित्र आपण बघू शकतो की अगदी एका झोपडीतून सुरुवात करून आज त्या ठिकाणी खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेली इमारत आहे. काकांचं स्वप्न हे त्यांनी खरं तर साकार केलं, पूर्ण झालं, परंतु खूप अकाली काका गेले, मामी गेल्या. पण अश्विन दादा त्यांचे चिरंजीव हे मात्र या गुरुकुलचं पुढे खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करत आहेत. विद्यार्थी संख्या टिकून आहे, गुणवत्ता आहे. तर अशी ही काही क्षणचित्र या निमित्ताने आपण पाहतोय. तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रायोगिक आणि शैक्षणिक विकास आपल्याला या प्रदर्शनातून अनुभवता येतोय. थोडा वेळ मी पुढे थांबतो. तर मंडळी, आम्ही जेव्हा गुरुकुलमध्ये गेलेलो होतो तर त्या गुरुकुलमध्ये हा वैदिक प्राथमिक आहे. त्यावेळी 8वीत शिकत होता. इतका गुणी विद्यार्थी. त्यावेळी पालक मेळावा होता आणि विद्यार्थ्यांचं विविध गुणदर्शन होतं. याने त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याची चूक त्याच वेळी दिसलेली होती. त्याच्यावर सुद्धा खरं मगाशी ज्या बोलल्या त्या याच्या मातोश्री आहेत. आणि हा आता मध्ये इथं 12वीला तो 8 शाखेमध्ये शिकतो. काय सांगशील तो गुरुकुलाचा अनुभव, काय सांगशील? खरं तर गुरुकुलाचा अनुभव हा माझ्यासाठी खूप म्हणजे वेगळा आणि अनोखा होता. मुळात मी 5वी ते 10वी असं 6 वर्ष माझं गुरुकुलामध्ये होतं. त्यापूर्वी मी मावशीकडे होतो, परंतु त्याच्या अगोदर म्हणजे घाबरायचो की असं प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेत नव्हतो किंवा एक माझे कोणत्या वेगळे असे गुण किंवा हे नव्हते किंवा असते तरी ते लुप्त स्वरूपामध्ये होते. तर गुरुकुलाने नेमकेपणाने ते गुण बाहेर काढण्याचं काम केलं. नवीन गुण, नवीन संस्कार आणि नवीन ज्या गोष्टी त्या गुरुकुलाने मला नेमकेपणाने शिकवले. आणि त्यात आत्मविश्वास हा मुख्यत्वे. आता मी समोर जाऊन एक शब्द बोलायला खूप लाजायचो की अजिबात बोलत नव्हतो किंवा ह्याच्यापेक्षा. मी तुला पाहिलं आहे की त्यावेळी सुद्धा तू विविध गुणदर्शनामध्ये खूप सहभागी झालेला होता. त्याला बक्षीस मिळालं होतं आणि त्याला माझ्या हस्ते बक्षीस मिळालं. त्याची आठवण त्याने 4 वर्षापूर्वीची आठवण आत्ता माझ्याशी शेअर केली. तो फोटो दाखवला. हा मुलगा खरंच खूप गुणी आहे, खूप उज्ज्वल इतिहास तुला आहे. तुला खूप 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 शुभेच्छा. आपण या प्रदर्शनीमध्येच आहोत. तर खरं तर सुभाषअण्णा डाबके यांचं विशेष खूप किंवा उल्लेख असा की या सौंदर्या गुरुकुलमध्ये त्यांनी त्यांच्या लेकराला पण शिकायला ठेवलं आणि नातवाला पण शिकायला ठेवलं. काय सांगाल अण्णा, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीसाठीचं जे संस्कारित जीवन जगत असताना शिक्षण हे एक
मुख्य पाया त्यातला आहे. आणि ते असं शिक्षण असलं पाहिजे की जे संस्कृतीशी मिळतं जुळतं असेल. असं त्यावेळेला याचं हे केलं आहे. ज्यावेळेला मुलाला मी ठेवलं 2000 त्यावेळेला खरं म्हणजे आपले संघप्रचारक माननीय श्री दादा लाड यांच्या योजनेतून सांस्कृतिक किंवा बोलण्यातून ज्यावेळेला इथलं नाव कळलं की कुठंही शिकेल पण किमान माणूस म्हणून जिथं उभं राहील असं जे ठिकाण आहे ते म्हणजे सौंदर्य असंच ते आहे. आणि त्यासाठी मुलगा आहे ते शिकला आहे. त्याचं MSc ॲग्री हे झालं, डॉक्टरेट आणि व्यक्तिमत्व आणि संशोधन आणि आता 10वी झाला आहे. होय पण इथं हेच नाही पण जिल्ह्यातले साधारणतः आमच्या संपर्कात परिसरात या जवळपास या 10 वर्षातल्या या संपर्कात दरवर्षी किमान 8-10 काय जिल्हा म्हणून. पण म्हणजे हे किती मोठं खरं तर एक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य तुम्ही करताय तुमच्या कार्याला खरं तर मनोमन दंडवत आहे. आणि यातले त्यातच असं आहे की जे त्यांनी शिक्षण घेतलेत काकांकडे ज्यांचं झालं आहे एक विद्यार्थी तो आमचा मुलीचाच मुलगा आहे तो अमेरिकेत आहे IT क्षेत्रात. IT क्षेत्रामध्ये म्हणजे लेकाचाही मुलगा आणि मुलीचाही चला आपल्यासोबत असे दादा आहेत. तुम्ही काकांची काय आठवण सांगा, तुमचं नाव पण सांगा, तुमची आठवण एखादी सांगा. मी लघु नाईकवाडे, माझं गाव सैदापूर आदर्श. 94ला आणि 94च्या आधी 84, 85, 80 काकाच्या नावाने सुरुवातीला ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर संस्थेला मला त्यांनी सदस्य म्हणून घेतलं. त्यांच्या धर्तीवर तशी शाळा आम्ही पण एक आमच्या गावाला सुरू केली होती. पण काही लोक असतात खेड्यामध्ये त्याच्यामुळे तिला थोडं राजकारण आलं आणि ती बंद पडली. त्याच्यानंतर काकाच्या आमचा सगळं जवळून पाहिलं प्रयत्न आहेत पूर्ण. आणि अशोक दादांच्या पाठीशी नाही, खंबीरपणे नेहमी. उभे आहात. खूपच आता चांगलं. ते एक म्हणूनच आम्ही काकाचा भाऊ म्हणून आम्ही होतो. मुलाप्रमाणेच आहे. त्याला कधी आम्ही सूचना वगैरे कधी बोललो त्याला नाही म्हणूनच म्हणत तर नाही. खरं तर एवढ्या लांब सौंदर्यावरून तुम्ही पुण्यात आलात आणि अशी अनेक मंडळी अशोक दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. म्हणूनच गुरुकुलचं हे परिवर्तन झालेलं आपण पाहतोय. या गुरुकुलच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर लता पाडेकर, पुणे. धन्यवाद.